कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कसे आहेत ना अधिपती? साध्या साध्या गोष्टी त्यांना कळत नाहीत बाबा। आता मला सांगा, त्या सरगम मॅडम ना मी एकदा घराबाहेर काढले, त्याचं काहीतरी कारण असेल ना। आता त्या परत आल्यात आणि अधिपती काय म्हणतात, चंचलाला गाणं शिकवत असताना माझ्या कानावर जेवढं पडेल तेवढं मी शिकेन। तो मुद्दाच नाहीये बाबा, त्यांना कळत का नाहीये इथे काय चाललंय त्यांना नाही कळत आहे। साधी गोष्ट आहे पण कळतच नाहीये त्यांना। हसू नका, अजिबात हसू नका। मी एवढं सिरियसली बोलतेय ना बाबा। देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आम्ही लग्न केलंय, वचन दिलंय एकमेकांना आयुष्यभर साथ देण्याचं। ही एक साधी गोष्ट त्यांना कळत नाहीये आणि त्यात तुम्ही हसताय। नाही, मी हसत नाही अक्षरा, मला सिरियसनेस कळतोय याचा, पण तुला कळत नाहीये। मी तुला आधी पण सांगितलं ना बाळा, तू अधिपतीबद्दल पॉझिटिव्ह होतेस, दुसरं काही नाही, तेच आहे। आणि हे पुन्हा पुन्हा होतंय म्हणून मग जरा हसू, हसायची गरज नाही खरं तर, पण तुला कळत नाहीये की हे प्रकरण दिवसेंदिवस गंभीर होत जाणार आहे। म्हणजे आता अधिपतीच्या प्रेमात तू पडलेली आहेस। हो ना, आपलं ठरलं की मागच्या वेळेला पडलीस ना त्याच्या प्रेमात तू। हा, पडलीयस तू, त्याच्या प्रेमात पडली आहेस आणि आता दिवसेंदिवस जास्त बुडत जाणार आहेस त्याच्या प्रेमात। हे गंभीर आहे। तर माझं काय म्हणणं आहे, तू सांगून का टाकत नाहीयेस? सांगून टाक, म्हणजे त्यालाही बरं वाटेल। त्याला कसं कळणार? तू सांगितलं स्पष्ट शब्दात तर त्याला तुझ्या मनात हा जो प्रेमाचा खळखळता झरा वगैरे तो त्याला दिसेल ना, नाहीतर कसा कळणार? बाकी सगळ्या गोष्टी कळतात, ही एक गोष्ट फक्त कळत नाही। आणि सांगायलाच लागेल का? सांगावं लागेल बा, अधिपती आहे ना तू, त्याला तू ओळखतेस, त्याचं मेकॅनिझम तुला माहिती आहे। सरळ विचार करतो ग तो, एक मार्गी। जे त्याच्या समोर येतं ते त्याच्यासाठी सत्य। म्हणजे बघ ना, त्याची आई गेल्यावर भुवनेश्वरीनं त्याला आईच्या मायेनं सांभाळलं, ती त्याच्यासाठी कायमचं दैवत। बस, त्याच्या पलीकडे कसलाही विचार नाही। तिच्यावर अन्याय करणारा मी म्हणून माझ्यावरती राग, बस, आदला मधला विचार नाही। तसंच तुझ्या बाबतीत झालंय। म्हणजे तुम्ही नवरा बायको आहात, त्याचं तुझ्यावर प्रेम आहे, पण तुझं त्याच्यावर प्रेम म्हणतात तसं नाहीये ना। मला डिटेल माहिती नाही, पण जे मला दिसतं ते तसंच आहे ना। तर अधिपतीच्या डोक्यात आता हे फिक्स आहे की आपलं मास्तरीनबाईंवर जीवापाड प्रेम आहे, तर त्यांचं काय आपल्यावर प्रेम नाही बाबा। इथं लॉक झालाय तो, आता ते लॉक तुलाच काढावं लागेल ना। त्यासाठी स्पष्ट शब्दात कबुली द्यावी लागेल तुझ्या प्रेमाची, पर्याय नाहीये। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।